काय नाव तुमचं? कोळपे सुमंत, गाव? बेलगाव. काय नेमकी मागणी आहे तुमची? ही बेलगाव वस्ती आहे आमची. वस्तीला अंगणवाडी आहे, पण ह्याला सोय नाही लेकरांची. आता रानामाळात आम्हाला हे असले लेकर एवढाले सोडून जावं लागतंय. मग माग पत्र्याच्या शेडमध्ये बरेच येतात. इचुकाट्याची भीती वाटते, वारं आलं, पावसा पाण्याची अडचणी. जवळजवळ हे 7-8 वर्ष झालं अंगणवाडी आहे, पण ह्याला बांधकामाच हे नाही. तर आमची मागणी सरकारने ह्याला थोडस लक्ष देऊन इमारत बनवून द्यावा, म्हणजे आमची 2 लेकरं व्यवस्थित राहतील. काय नाव तुमचं? कोळपे सुमंत. भरतारी दीपाली रावसाहेब, अंगणवाडी सेविका आहे बेलगाव वस्तीवरील. ह्या मदतनीस आहेत राणी तुकाराम शिंदे. आणि अंगणवाडी इमारत नाहीये, पत्र्याच्या शेड मध्ये भरती. एकूण संख्या 18 आहे विद्यार्थ्याची, आणि आम्ही प्रशिक्षणाला कळवलेलं आहे. राज्य सरकारनं एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत सध्या अंगणवाड्यांना दर्जा वाढवण्यासाठी, त्यांना पायाभूत सुविधा देण्यासाठी स्मार्ट किट अंगणवाडी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत तब्बल 1,64,560 रुपये वाटप करण्यात येणार आहेत. त्यामध्ये ई लर्निंग असेल, टीव्ही असेल, स्वच्छता, पिण्याचे पाण्याची सोय, या मूलभूत सुविधा देण्यात येणार आहेत. अंगणवाड्यामध्ये बालकांना मूलभूत शिक्षण, पोषण आहार याविषयी शिकवलं जातं. मात्र वस्तुस्थिती जर पाहिली तर ग्रामीण भागातल्या काही वाड्यांमध्ये, वस्त्यांमध्ये ज्या अंगणवाड्या आहेत त्यांना इमारतच नाहीयेत. आज जर आपण पाहिलं तर बीड तालुक्यातील बेलगाव वस्ती या ठिकाणची ही जी अंगणवाडी जी आहे, या अंगणवाडीमध्ये 18 विद्यार्थी आहेत, आणि या अंगणवाडीला स्वतःची इमारत नाहीये. पत्र्याच्या शेडमध्ये इमारत भरते. पालकांना, शेतमजूर जे आहेत त्यांना, कारण की अंगणवाडी इमारत नसल्यामुळे विच्चू काट्याचं किंवा पावसाळ्यामध्ये वादळ वाऱ्याची भीती वाटते त्यांना. त्यांची अशी मागणी आहे की इतर ठिकाणी स्मार्ट किट अंगणवाड्या देताना किंवा त्यांना दर्जा उंचावताना ज्या ठिकाणी इमारत नाहीयेत, कमीत कमी त्या लेकरांच्या भवितव्यासाठी, सुरक्षेसाठी त्यांनी कमीत कमी इमारतीसाठी निधी द्यावा, अशी त्यांची मागणी.